न्याय प्रकाश ग्रंथामध्ये पान नंबर 69 आणि 69 पेजवर वरून दुसरी पंक्ती आहे. दुसऱ्या पंक्तीमध्ये शेवटी गंध समानाधिकरण द्रव्यत्व साक्षात व्याप्य जातिमती पृथ्वी. तर 9 द्रव्यापैकी प्रथम द्रव्य जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचं विवेचन चालू आहे. तर पृथ्वीचे 2 लक्षण केले होते. त्यात पहिलं लक्षण गंधवती पृथ्वी हे आहे आणि याच लक्षणाचा विचार चालू आहे. गंधवती अर्थात गंधवाली, गंधगुण ज्या ठिकाणी आहे तिला पृथ्वी असं म्हणतात. असं पृथ्वीचं लक्षण केलं. परंतु पूर्वपक्षाने या लक्षणावर दोष दाखवले की 3 ठिकाणी लक्षण जाणार नाही, अर्थात लक्षणाची अव्याप्ती होईल. उत्पन्न विनिष्ट घटावर जो की पृथ्वीच आहे तिथं लक्षण जाणार नाही. उत्पत्ती क्षणावच्छिन्न घटावर हे लक्षण जाणार नाही. त्याचप्रमाणे सुरभी आणि असुरभी, सुरभी कपाल असुरभी कपालापासून उत्पन्न होणारा जो घट तिथं देखील लक्षणाची अव्याप्ती होईल. याचा विस्तारपूर्वक विचार पूर्वपक्षाने केलेला आहे. त्या अव्याप्ती दोषाचं वारण करण्यासाठी आता गंधवती पृथ्वी हे जे पृथ्वीचं लक्षण आहे त्याचा परिष्कार करतात, अर्थात त्याचं जाती घटित लक्षण बनवतात. काय म्हणतात पहा, तर गंध समानाधिकरण द्रव्यत्व साक्षात व्याप्य जातिमती पृथ्वी. गंध समानाधिकरण हे जातीचं विशेषण आहे. इथं जातीचे 2 विशेषण, जातीवाली पृथ्वी. पण कशी जाती? एक गंध समानाधिकरण जाती म्हणजे गंधाच्या अधिकरणात राहणारी जाती. जिथं गंध राहत आहे तिथं राहणारी जाती एक. पुन्हा ती जाती कशी असावी? तर द्रव्यत्व साक्षात व्याप्य. द्रव्यत्व ही देखील एक जाती आहे जी की 9 द्रव्याच्या ठिकाणी राहते. आणि त्या द्रव्यत्व जातीपेक्षा ज्या जाती न्यून आहे, कमी जागेत राहणाऱ्या आहेत, त्या जातींना म्हणायचं द्रव्यत्वापेक्षा व्याप्य जाती. जसं उदाहरण पृथ्वीत्व, जलत्व, तेजस्त्व. तर पृथ्वीत्व जाती फक्त पृथ्वीच्या ठिकाणी आहे, बाकीच्या द्रव्यात नाही. तेजस्त्व जाती तेजाच्या ठिकाणी आहे. जलत्व जाती फक्त जलाच्या ठिकाणी आहे, पृथ्वीच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून द्रव्यत्व जातीपेक्षा पृथ्वीत्व, जलत्व वगैरे या जाती या न्यून जागेत राहत असल्यामुळे, कमी जागेत राहत असल्यामुळे त्या झाल्या द्रव्यत्वाच्या व्याप्य. त्याचप्रमाणे घटत्व जाती, पटत्व जाती ह्या सुद्धा केवळ घटपट इत्यादिकाच्याच ठिकाणी राहणाऱ्या असल्यामुळे द्रव्यत्वपेक्षा व्याप्य आहेत. पण द्रव्यत्व जातीपेक्षा जरी घटत्व पटत्व जाती व्याप्य असली तरी ती द्रव्यत्व जातीची पेक्षा साक्षात व्याप्य नाही आहे. अर्थात द्रव्यत्व जातीची साक्षात व्याप्य जाती पृथ्वीत्व, जलत्व, तेजस्त्व वगैरे आहे. आणि त्या पृथ्वीत्वापेक्षा व्याप्य आहे घटत्वाधिक. म्हणून द्रव्यत्वापेक्षा साक्षात द्रव्यत्व जातीपेक्षा व्याप्य, साक्षात व्याप्य जाती पृथ्वीत्व, जलत्व, तेजस्त्व वगैरे जाती आहेत. पण त्यापैकी कोणती जाती आपण घेणार? त्या जातीवाली जी तिला आपण पृथ्वी म्हणणार. तर अशी जाती की जी गंधाच्या अधिकरणामध्ये राहते. तर गंध हा पृथ्वीच्या ठिकाणी राहतो
त्याच पृथ्वीच्या ठिकाणी राहणारी द्रव्यत्वाची साक्षात व्याप्य असणारी जाती पृथ्वीत्व जाती आहे. आणि त्या पृथ्वीत्व जातीवाली समस्त पृथ्वी आहे. आणि म्हणून सुरभी असुरभी कपालापासून उत्पन्न होणारा घट तिथेही पृथ्वीत्व आहे. उत्पन्न विनष्ट घट तिथेही पृथ्वीत्व आहे. आणि उत्पत्ती क्षणावच्छिन्न जो घट आहे तिथेही पृथ्वीत्व आहे. अर्थात ज्या ज्या ठिकाणी गंधवती पृथ्वी या लक्षणाची पूर्व पक्षाने अव्याप्ती दाखवली होती त्या अव्याप्ती दोषाचं निवारण केले जात आहे. तर गंध समानाधिकरण म्हणजे गंधाच्या अधिकरणात राहणारी द्रव्यत्वाची साक्षात व्याप्य जाती पृथ्वीत्व जाती आणि त्या पृथ्वीत्व जातीवाली जी आहे तिला आम्ही पृथ्वी म्हणतो. आता हे लक्षण जलाधिकावर देखील अतिव्याप्त होणार नाही. कारण जलामध्ये राहणारी जलत्व जाती जरी द्रव्यत्वाची साक्षात व्याप्य जाती आहे बरोबर, पण त्या जलत्व जातीला आपल्याला घेता येणार नाही. कारण जलत्व जाती जरी द्रव्यत्वाची साक्षात व्याप्य आहे तरी पण ती गंध समानाधिकरण नाही आहे. मग गंधाच्या अधिकरणात राहणारी, कारण गंध हा केवळ पृथ्वीच्या ठिकाणी राहतो, जलाच्या ठिकाणी राहत नाही. मग गंधाच्या अधिकरणात राहणारी द्रव्यत्वाची साक्षात व्याप्य जाती एकच आहे आणि ती म्हणजे पृथ्वीत्व. आणि त्या पृथ्वीत्व जातीवाला जो द्रव्य आहे त्याचंच नाव आहे पृथ्वी. असा लक्षणाचा परिष्कार केला तर लक्षणात येणारे जे दोष होते अव्याप्ती वगैरे त्यांचं निवारण केल्या जात आहे. आता पुढे पंक्ती पाहूया. अर्थयः गंधगुण के समानाधिकरण तथा म्हणजे गंधगुणाच्या अधिकरणात राहणारी तथा द्रव्यत्व जाती का साक्षात व्याप्य, द्रव्यत्व जातीपेक्षा द्रव्यत्व जातीची साक्षात व्याप्य ऐसी जा जाती है, म्हणजे अशी जी जाती आहे ता जातीवाला द्रव्य पृथ्वी कया जावे आहे. त्या जातीवाला म्हणजे अशा जातीवाला जो द्रव्य असेल त्याला आम्ही पृथ्वी म्हणतो. घटवतात आता ग्रंथकार. तहा गंधगुण समवाय संबंध करके पृथ्वी विषय ही रय है. गंध हा 24 गुणापैकी गंध हा जो गुण आहे तो समवाय संबंधाने केवळ पृथ्वीच्याच ठिकाणी राहतो. पृथ्वी विषय ही रय है. जलादिको विषय रहे नहीं, जलादिकाच्या ठिकाणी राहत नाही. और पृथ्वीत्व जाती भी समवाय संबंध करके ता पृथ्वी विषय ही रय है. आणि त्याचप्रमाणे पृथ्वीत्व ही जाती देखील समवाय संबंधाने पृथ्वीच्या ठिकाणी आहे. मग गंधाचं अधिकरण झाली पृथ्वी आणि त्याच पृथ्वीच्या ठिकाणी पृथ्वीत्व जाती आहे. म्हणजे पृथ्वीत्व ही जाती गंध समानाधिकरण जाती झाली. तो पृथ्वीत्व जाती भी समवाय संबंध करके ता पृथ्वी विषय ही रहे है, जलादिको विषय रहे नाही. याते म्हणून सा पृथ्वीत्व जाती, ती जी पृथ्वीत्व जाती आहे ती गंध समानाधिकरण कही जावे आहे, गंधाच्या अधिकरणात राहणारी आहे. तथा सा पृथ्वीत्व जाती द्रव्यत्व जाती का साक्षात व्याप्य भी आहे. द्रव्यत्व जातीपेक्षा साक्षात व्याप्य पण जाती आहे पृथ्वीत्व जाती. ऐसी पृथ्वीत्व जाती सर्व पृथ्वी विषय रय है. आणि ती पृथ्वीत्व जाती समस्त पृथ्वीच्या ठिकाणी राहते आणि म्हणून लक्षणामध्ये आता अव्याप्ती वगैरे दोष येत नाही. याते ता सुरभी असुरभी कपाल जन्य घटरूप पृथ्वी विषय, सुरभी कपाल असुरभी कपाल त्यापासून उत्पन्न होणारा जो घट की ज्याच्या ठिकाणी कोणताच गंध मानता येत नाही असं सिद्ध केलं होतं पूर्व पक्षाने. चित्रगंध तर मानता येत नाही वगैरे सांगितलं होतं. तरी पण त्या घटरूप पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा लक्षण आता जात असल्यामुळे लक्षणामध्ये अव्याप्ती दोष येत नाही. याते ता सुरभी असुरभी कपालजन्य घटरूप पृथ्वी विषय तथा त्याचप्रमाणे ता उत्पन्न विनष्ट घटादिरूप पृथ्वी विषय, जो घट उत्पन्न होऊन लगेच नष्ट होतो अशा घटाला म्हटलं जातं उत्पन्न विनष्ट घट. अशा घटरूप पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा
ती जाती आहे, पृथ्वीत्व जाती आहे. पृथ्वीविषय तथा ता उत्पत्ती क्षणावच्छिन्न घटाधिरूप पृथ्वीविषय. कारण कोणतंही द्रव्य उत्पन्नम द्रव्यम क्षणम निर्गुणम निष्क्रियम च तिष्ठती. पहिल्या क्षणामध्ये ते द्रव्य निर्गुण आणि निष्क्रिय असतं. तर उत्पत्ती क्षणावच्छिन्न जो घट आहे, उत्पत्तीकालीन जो घट आहे, त्या काळात जरी त्याच्या ठिकाणी गंधगुण नसला तरी आता अडचण नाही. कारण गंधवती पृथ्वी या लक्षणाची त्या घटावर, उत्पत्ती क्षणावच्छिन्न घटावर अव्याप्ती होत होती. पण त्या लक्षणाचा परिष्कार करून ते लक्षण जाती घटित बनवल्यामुळे आता अव्याप्ती होणार नाही. कारण गंध समानाधिकरण द्रव्यत्व साक्षात व्याप्य जाती पृथ्वीत्व जाती, आणि ती पृथ्वीत्व जाती तर त्या उत्पत्तीकालीन घटामध्ये देखील आहे. म्हणून तिथं देखील आता पृथ्वीच्या लक्षणाची अव्याप्ती होत नाही. तथा उत्पत्ती क्षणावच्छिन्न घटाधिरूप पृथ्वीविषय इस उक्त लक्षण की अव्याप्ती होवे नाही. तहा आता हे झालं लक्षण. गंध समानाधिकरण द्रव्यत्व साक्षात व्याप्य जातीमती पृथ्वी. आता या लक्षणाची परीक्षा करतात. अर्थात एक एक पद देणं कसं महत्वाचं आहे. जर एक एक पद कमी केलं तर काय काय दोष येतात या गोष्टीचं विवेचन आता ग्रंथकार करत आहे. तहा द्रव्यत्व साक्षात व्याप्य जातीमती पृथ्वी. इतना मात्र ही जो ता पृथ्वी का लक्षण कथन करते, एवढंच जर समजा पृथ्वीचं लक्षण केलं, द्रव्यत्व साक्षात व्याप्य जातीमती पृथ्वी, ता लक्षण विषय गंध समानाधिकरण य पद नाही कथन करते. गंध समानाधिकरण हे पद जर दिलं नाही तर तो जलाधिक द्रव्य विषय इस लक्षण की अतिव्याप्ती होती. तर जलाधिक द्रव्याच्या ठिकाणी या लक्षणाची काय होणार? अतिव्याप्ती होणार. जलाधिक द्रव्यविषयी इस लक्षण की अतिव्याप्ती होती, झाली असती. कसं बरं? तर द्रव्यत्व साक्षात व्याप्य जाती जशी पृथ्वीत्व जाती आहे, त्याचप्रमाणे द्रव्यत्व साक्षात व्याप्य जाती जलत्व जाती देखील आहे. आणि त्या जलत्व जातीवालं जल झालं. मग लक्षण करत आहोत पृथ्वीचं लक्षण जाईल जलाच्या ठिकाणी, अर्थात अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये गंध समानाधिकरण हे त्या जातीचं विशेषण दिलेलं आहे. तो जलाधिक द्रव्य विषय इस लक्षण की अतिव्याप्ती होती. काय ते? कसं काय बरं? ती गोष्ट समजावून सांगतात ग्रंथकार. काय ते? जा जाती द्रव्यत्व जाती के अधिकरण रूप देशते न्यून देश विषय रहे है. जा जाती म्हणजे जी जाती द्रव्यत्व जाती के अधिकरण रूप देशते, म्हणजे द्रव्यत्व जाती जिथं जिथं राहते त्यापेक्षा न्यून देशात राहणारी जी जाती तिला द्रव्यत्व व्याप्य जाती म्हणतात. बघा काय ते? जा जाती द्रव्यत्व जाती के अधिकरण रूप देशते. द्रव्यत्व जातीचं अधिकरण 9 द्रव्य आहे. त्यापेक्षा न्यून देशात राहणारी जी जाती तिला म्हणायचं द्रव्यत्व व्याप्य जाती. ठीक आहे. तर द्रव्यत्व जाती ही अर्थात द्रव्यत्व जातीचं अधिकरण 9 द्रव्य आहे आणि त्या 9 द्रव्याच्या पेक्षा न्यून देशात राहणारी जी जाती त्या जातींना म्हणायचं द्रव्यत्व व्याप्य जाती असं आहे. न्यून देश विषय रहे है सा जाती ता द्रव्यत्व जाती की व्याप्य जाती कही जावे है. जैसे उदाहरण द्रव्यत्व जाति के रहने का देश रूप जे पृथ्वी अधिक 9 द्रव्य है. द्रव्यत्व जाति के रहने के देश रूप अर्थात द्रव्यत्व जाती जिथं जिथं राहते असे पृथ्वी अधिक 9 द्रव्य आहेत.
द्रव्यत्व जाति के रहने का देश रूप जे पृथ्वी अधिक नवद्रव्य है ता नवद्रव्य रूप देशते, त्या नवद्रव्य रूप देशापेक्षा अर्थात 9 ठिकाणापेक्षा न्यून देशरूप जा पृथ्वी है, न्यून देशात राहणारी आहे पृथ्वी, ता पृथ्वी मात्र विषय रहनेहारी केवळ पृथ्वीच्या ठिकाणी राहणारी पृथ्वीत्व जाती ता द्रव्यत्व जाती की साक्षात व्याप्य जाती कही जावे है. म्हणून पृथ्वीत्व ही जाती कशी झाली? द्रव्यत्व जातीपेक्षा साक्षात व्याप्य जाती झाली आहे, कही जावी आहे. तैसे त्याचप्रमाणे जलत्व, तेजस्व, वायुत्व इत्यादि जातिया भी ता द्रव्यत्व जाती की साक्षात व्याप्य जाती आहे. जशी पृथ्वीत्व जाती द्रव्यत्व जातीची साक्षात व्याप्य जाती आहे, त्याप्रमाणे जलत्व, तेजस्व, वायुत्व इत्यादी जाती देखील द्रव्यत्व जातीची साक्षात व्याप्य जाती आहे. 3 जलत्वादिक जातीयो वाले जलादिक द्रव्यो विषय, जलत्वादिक जातीयो वाले अर्थात जलत्व, पृथ्वीत्व इत्यादि जाती वाले, जलत्वादिक जातीयो वाले जलादिक द्रव्य विषय 30 लक्षण की अतिव्याप्ती होवेगी. लक्षणाची अतिव्याप्ती होईल. कोणत्या लक्षणाची? जर या पृथ्वीच्या लक्षणामधून गंध समानाधिकरण हे पद वजा केलं, फक्त द्रव्यत्व साक्षात व्याप्य जातीमती पृथ्वी एवढंच जर लक्षण केलं तर लक्षणाची काय होते? अतिव्याप्ती होते हे दाखवतात. कारण द्रव्यत्वाची साक्षात व्याप्य जाती जशी पृथ्वीत्व आहे तसं जलत्व पण आहे, तेजस्व पण आहे. लक्षण करत आहोत पृथ्वीचं आणि जलत्व जातीला घेऊन लक्षण जाईन जलावर, अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये गंध समानाधिकरण हे पद दिलं आहे. तर जलाधिकावर लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये विशेषण दिलं आहे जातीचं गंध समानाधिकरण अशी जाती पाहिजे. ती जलत्वाधिक नाही आहे म्हणून आता अतिव्याप्ती होत नाही. पुढे जाऊया. 3 जलत्वाधिक जातियों वाले जलाधिक द्रव्य विषय 30 लक्षण की अतिव्याप्ती होवेगी. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्यासाठी ता लक्षण विषय म्हणजे त्या लक्षणामध्ये गंध समानाधिकरण यह ता जाती का विशेषण कथन कर्या. गंध समानाधिकरण असं जातीचं विशेषण कथन केलेलं आहे. तहा जिन जलाधिक द्रव्य विषय ते जलत्वाधिक जातीया रय आहे. ज्या जलाधिकाच्या ठिकाणी जलाधिक द्रव्याच्या ठिकाणी त्या जलत्वाधिक जातीया राहतात, 3 जलाधिक द्रव्य विषय सो गंधगुण रहता नाही. जलत्व जाती जलाच्या ठिकाणी आहे आणि जलत्व जाती द्रव्यत्व जातीच्या जातीपेक्षा साक्षात व्याप्य पण आहे, पण ती जलत्व जाती गंध समानाधिकरण नाही म्हणून जलत्व जातीला आता आपल्याला घेता येत नाही. द्रव्य विषय सो गंध गुण रहता नहीं और जिस पृथ्वी विषय सो गंध गुण रहे हैं तीस पृथ्वी विषय ते जलत्वाधिक जातीया रहे नाही. आणि पृथ्वीच्या ठिकाणी गंधगुण आहे म्हणजे गंधाचं अधिकरण झाली पृथ्वी, पण तिथं जलत्व जाती नाही आहे. अर्थात जलत्व जाती गंध समानाधिकरण नाही म्हणून जलत्व जातीला घेऊन लक्षणाची अतिव्याप्ती वगैरे काहीही होत नाही. गंधगुण रहे है तीस पृथ्वी विषय ते जलत्वाधिक जातीया रहे नाही. याते म्हणून ते जलत्वाधिक जातीया ता गंधगुण के समानाधिकरण नहीं है. म्हणून जलत्वाधिक ही जी जाती आहे त्या गंधगुणाच्या समानाधिकरण जातीया नाही. किंतु मग कोण जाती आहे बरं गंध समानाधिकरण? तर सांगतात किंतु सा पृथ्वीत्व जाती ही ता गंधगुण के समानाधिकरण है. फक्त पृथ्वीत्व हीच एक जाती अशी आहे की ती गंधगुणाच्या अधिकरणात राहणारी आहे म्हणजे गंध समानाधिकरण आहे आणि द्रव्यत्वाची व्याप्ती आहे. याते 3 जलत्वाधिक जातियों को लेके 3 जलाधिक द्रव्य विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून जलत्वाधिक जातीला घेऊन लक्षण जलाधिकाच्या ठिकाणी जात नाही म्हणजेच लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. झालं.
मग आता पुढे गंध समानाधिकरण जातीमती पृथ्वी. बरं म्हणे ठीक आहे, आता लक्षण बनलं. गंध समानाधिकरण द्रव्यत्व साक्षात व्याप्य जातीमती पृथ्वी. मग म्हणे एक काम करूया, आता गंध समानाधिकरण पद देणं आवश्यक आहे, देऊया. पण द्रव्यत्व साक्षात व्याप्य हे जे पद आहे ना ते काढून टाकू, एवढंच लक्षण करू. गंध समानाधिकरण जातीमती पृथ्वी म्हणजे गंधाच्या अधिकरणात राहणारी जी जाती, त्या जातीवाली जी, तिला पृथ्वी म्हणायचं. गंध पृथ्वीच्या ठिकाणी राहतो आणि म्हणून गंधाच्या अधिकरण जी पृथ्वी, तिथं राहणारी जाती पृथ्वीत्व जाती. पृथ्वीत्व जातीला घेऊन लक्षणाचा समन्वय होईल. मग एवढंच लक्षण करा. पहा पंक्ती. किंवा गंध समानाधिकरण जातीमती पृथ्वी इतना मात्र ही जो ता पृथ्वी का लक्षण करते, एवढंच जर पृथ्वीचं लक्षण केलं तर, म्हणजे ता लक्षण विषय, त्या लक्षणामध्ये द्रव्यत्व साक्षात व्याप्य य पद नाही कथन करते, तो द्रव्यत्व साक्षात व्याप्य हे पद जर कथन नाही केलं तर तो काय होईल? मग द्रव्यत्व जाती को लेके तथा सत्ता जाती को लेके ता लक्षण की पुन्हा 3 जलादि को विषय अतिव्याप्ती होती. तर पुन्हा त्या लक्षणाची जलाधिकाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होईल असं सांगत आहे. कसं काय बरं? तर लक्षण आहे आपलं गंध समानाधिकरण जातीमती पृथ्वी. गंध समानाधिकरण म्हणजे गंधाचं अधिकरण पृथ्वी, आणि त्या पृथ्वीच्या ठिकाणी राहणारी जाती, जशी पृथ्वीत्व जाती आहे तशी द्रव्यत्व जाती पण आहे, सत्ता जाती पण आहे. तर आम्ही घेऊ द्रव्यत्व जाती किंवा सत्ता जाती. आणि द्रव्यत्व जातीवाले सारे द्रव्य आहेत, सत्ता जातीवाले सारे द्रव्य आहे, गुण आहे, कर्म आहे. लक्षण करत आहोत पृथ्वीचा, लक्षण चाललं जलाच्या ठिकाणी. कारण गंध समानाधिकरण, गंधाच्या अधिकरणात राहणारी, पृथ्वीच्या ठिकाणी राहणारी जाती जशी पृथ्वीत्व आहे, पण पृथ्वीत्व जातीला न घेता आम्ही घेऊ द्रव्यत्व जाती. द्रव्यत्व जातीवाले सारे द्रव्य आहे, लक्षणाची अतिव्याप्ती. किंवा सत्ता जातीला घेऊन अतिव्याप्ती होते, कारण गंधाचं अधिकरण पृथ्वीच्या ठिकाणी सत्ता जाती पण आहे, आणि त्या सत्ता जातीवाले बाकीचे जलाधिक द्रव्य पण आहे, अतिव्याप्ती होते. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये द्रव्यत्व व्याप्य असं पद लिहिलं आहे. आता सत्ता जाती आता घेता येणार नाही, सत्ता जातीला, द्रव्यत्व जातीला पण घेता येणार नाही. कारण गंधाचं अधिकरण जी पृथ्वी, त्या पृथ्वीच्या ठिकाणी जरी द्रव्यत्व जाती राहत असली तरी ती द्रव्यत्व जाती द्रव्यत्व जातीची व्याप्य नाही आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी जरी सत्ता जाती राहत असली तरी ती सत्ता जाती द्रव्यत्व जातीची व्याप्य जाती नाही आहे. म्हणून द्रव्यत्व किंवा सत्ता जातीला घेऊन आता अतिव्याप्ती होणार नाही. किंवा द्रव्यत्व व्याप्य हे पद दिल्यामुळे. पंक्ती पहा. द्रव्यत्व जाती को लेके तथा सत्ता जाती को लेके ता लक्षण की पुन्हा 3 जलादि को विषय अतिव्याप्ती होती. काय ते? जिस पृथ्वी विषय सो गंधगुण रहे, ज्या पृथ्वीच्या ठिकाणी तो गंधगुण राहतो, तिसी पृथ्वी विषय, त्याच पृथ्वीच्या ठिकाणी सा द्रव्यत्व जाती तथा सत्ता जाती भी रहे, द्रव्यत्व जाती पण राहते आणि सत्ता जाती पण राहते. याते सा द्रव्यत्व जाती तथा सत्ता जाती भी ता पृथ्वीत्व जाती की न्यायी गंध समानाधिकरण आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीत्व जाती जशी गंध समानाधिकरण जाती आहे, त्याप्रमाणे द्रव्यत्व जाती आणि सत्ता जाती देखील गंध समानाधिकरण जाती आहे. याते सा द्रव्यत्व जाती तथा सत्ता जाती भी ता पृथ्वीत्व जाती की न्यायी म्हणजे प्रमाणे गंध समानाधिकरण ही है. ऐसी गंध समानाधिकरण द्रव्यत्व जाती वाले तथा सत्ता जाती वाले ते जलाधिक द्रव्य भी है, जलाधिक द्रव्य पण आहे. याते 3 जलाधिक द्रव्य विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होवेगी. म्हणून जलाधिक द्रव्याच्या ठिकाणी त्या लक्षणाची अतिव्याप्ती होईल. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्यासाठी ता लक्षण विषय म्हणजे त्या लक्षणामध्ये द्रव्यत्व साक्षात व्याप्य यह ता जाती का विशेषण कथन कर्या, हे त्या जातीचं विशेषण कथन केलेलं आहे. तहा सा द्रव्यत्व जाती ता द्रव्यत्व जाती का व्याप्य है नहीं,
द्रव्यत्व जातीचे व्याप्य जसे पृथ्वीत्वादी जाती आहे त्याप्रमाणे द्रव्यत्व जातीची व्याप्य द्रव्यत्व जाती नाही, त्याचप्रमाणे द्रव्यत्व जातीची व्याप्य सत्ता जाती पण नाही. कारण सत्ता जाती उलट द्रव्यत्व जातीपेक्षा अधिक देशात राहणारी आहे, व्यापक आहे. तथा सा सत्ता जाती भी ता द्रव्यत्व जाती का व्याप्य है नहीं. उल्टा सा सत्ता जाती गुण कर्म रूप अधिक देश विषय वृत्ती होणे ते गुण कर्म इत्यादी अधिक ठिकाणी राहणारी असल्यामुळे ता द्रव्यत्व जाती की व्यापक जाती है सत्ता जाती. याते ता विशेषण के कहणे ते म्हणजे द्रव्यत्व व्याप्य हे पद त्या जातीचं विशेषण दिलं असल्यामुळे कहणे ते ता द्रव्यत्व जाती को लेके तथा सत्ता जाती को लेके ता लक्षण की तीन जलाधिक द्रव्य विषय अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून द्रव्यत्व जातीला घेऊन किंवा सत्ता जातीला घेऊन त्या पृथ्वीच्या लक्षणाची जलाधिक द्रव्याच्या ठिकाणी अतिव्याप्ती होत नाही. म्हणून लक्षण बनलं गंध समानाधिकरण द्रव्यत्व साक्षात व्याप्य जातीमती पृथ्वी. आता पुन्हा प्रश्न येतो की साक्षात हे पद काय द्यायची गरज आहे. एवढंच करा गंध समानाधिकरण द्रव्यत्व व्याप्य जातीमती पृथ्वी. द्रव्यत्व साक्षात व्याप्य असं लिहिण्याची काय गरज असा प्रश्न. किंवा गंध समानाधिकरण द्रव्यत्व व्याप्य जातीमती पृथ्वी इतना मात्र जो ता पृथ्वी का लक्षण करते. एवढंच जर त्या पृथ्वीचं लक्षण केलं तर करते. ता लक्षण विषय म्हणजे त्या लक्षणाच्या ठिकाणी साक्षात यह पद नाही कथन करते. साक्षात हे पद जर कथन केलं नाही तर तो गंध समानाधिकरण तथा द्रव्यत्व का व्याप्य ऐसी जा घटत्व जाती आहे. गंधाच्या अधिकरणात राहणारी आणि द्रव्यत्वाची व्याप्य जाती म्हणून आता जाती घेऊ आपण घटत्व जाती. कारण घटत्व जाती सुद्धा गंधाच्या अधिकरणात राहणारी आहे आणि द्रव्यत्वाची व्याप्य आहे. मग घटत्व जातीला घेऊन घटावर लक्षण जाईल पण पटरूप पृथ्वीवर लक्षण जाणार नाही. कारण पटात्मक पृथ्वीच्या ठिकाणी घटत्व जाती नाही आहे की नाही. अर्थात अव्याप्ती होईल. ती अव्याप्ती येऊ नये म्हणून लक्षणामध्ये साक्षात हे पद दिलं आहे. आणि साक्षात पद दिल्यामुळे आता घटत्व जातीला आपल्याला घेता येत नाही. जरी घटत्व जाती गंधाच्या अधिकरणात राहणारी आहे द्रव्यत्वाची व्याप्य आहे पण ती साक्षात व्याप्य नाही आहे. साक्षात व्याप्य तर पृथ्वीत्व जाती आहे. आता पहा तो गंध समानाधिकरण तथा द्रव्यत्व का व्याप्य ऐसी जा घटत्व जाती है ता घटत्व जाती को लेके केवल घटरूप पृथ्वी विषय तो सो लक्षण घटता. घटरूप पृथ्वीच्या ठिकाणी तर ते लक्षण जाईल परंतु पटाधिक पृथ्वी विषय सा घटत्व जाती है नाही. पटात्मक पृथ्वीच्या ठिकाणी ती घटत्व जाती नाही. घटत्व जाती है नाही. याते ता पटाधिक रूप पृथ्वी विषय पटाधिक रूप पृथ्वी विषय ता लक्षण की अव्याप्ति होती. अव्याप्ति दोष येतो पुन्हा. ता अव्याप्ति दोष के निवृत्त करणे वास्ते ता लक्षण विषय साक्षात यह पद कथन करे आहे. त्या अव्याप्ति दोषाला निवृत्त करण्यासाठी लक्षणामध्ये साक्षात हे पद दिलेलं आहे. ता ते घटत्वाधिक जातीया ता द्रव्यत्व जाती के साक्षात व्याप्य नाही आहे. घटत्व पटत्व ह्या ज्या जाती आहेत त्या जरी द्रव्यत्वाच्या व्याप्य असल्या पण द्रव्यत्वाच्या साक्षात व्याप्य नाही आहे. म्हणून आता त्यांना घटत्वादी जातीला घेऊन लक्षण घटवता येत नाही. ता घटत्वादी जाती आता द्रव्यत्व जाती की साक्षात व्याप्य नहीं है किंतु पृथ्वीत्व जाती के ही साक्षात व्याप्य है. पृथ्वीत्व जाती के ही म्हणजे द्रव्यत्वाची साक्षात व्याप्य जाती पृथ्वीत्वाधिक जातीच आहेत. जाती की ही साक्षात व्याप्य आहे अर्थात आणि घटत्व जाती ही सुद्धा साक्षात व्याप्य आहे पण द्रव्यत्वाची साक्षात व्याप्य नाही आहे. मग पृथ्वीत्व जातीची साक्षात व्याप्य आहे घटत्व पटत्व. पण आपल्याला पृथ्वीत्व जातीची साक्षात व्याप्य जाती नको आहे. द्रव्यत्व जातीची साक्षात व्याप्य जाती पाहिजे आणि ती घटत्व पटत्व नाही आहे पृथ्वीत्वादी आहे. किंतु पृथ्वीत्वादी जाती के ही साक्षात व्याप्य आहे कोण घटत्व पटत्व. पृथ्वीत्व जलत्वादी द्रव्य विभाजक जाती आहे. द्रव्याला विभाजन करणारी जी जाती आहे पृथ्वीत्व जलत्व तेजस्त्व ह्याच जाती या फक्त द्रव्यत्वाची साक्षात व्याप्य आहेत. घटत्वादी साक्षात व्याप्य नाही. पृथ्वीत्व जलत्वादी द्रव्य विभाजित जाती आहे ता द्रव्यत्व जाती के साक्षात व्याप्य जाती है. याते म्हणून साक्षात इस पद के कहने करी के
साक्षात हे पद लक्षणात दिलं असल्यामुळे करिके तीन घटत्वाधिक जातीयो कुल एके घटत्वाधिक जातीला घेऊन तीन पटाधिको विषय ता लक्षण की अव्याप्ती होवे नाही. त्या पटाधिकाच्या ठिकाणी लक्षणाची आता अव्याप्ती होत नाही, होवे नाही. कारण घटत्वादी जातीला घेऊन लक्षण घटवताच येत नाही. पृथ्वीत्व जातीला घेऊनच लक्षण घटवावं लागतं, म्हणून अव्याप्ती होत नाही कुठंच. इतने पर्यंत गंधवती पृथ्वी इस प्रथम लक्षण का अर्थ निरूपण कर्या. आतापर्यंत जे निरूपण केलं ते गंधवती पृथ्वी या लक्षणाचं निरूपण केलं. पृथ्वीचे दोन लक्षण केले होते. त्यात पहिलं लक्षण होतं गंधवती पृथ्वी आणि दुसरं लक्षण होतं पृथ्वीत्व जातीमती पृथ्वी. त्या दोन लक्षणापैकी पहिलं लक्षण जे गंधवती पृथ्वी त्याचं निरूपण इथपर्यंत झालं. आता दुसऱ्या लक्षणाचं विवेचन करायचं आहे, ते इथून पुढे येत आहे, पण त्याचा विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.